अबे आय घाल्यांनो, फेक आयडी बनवून तुम्ही कमेंट करता, वाईट वाईट सुलट बोलता, शिवीगाळ करता. अरे एका बापाची औलाद नाही का? काय फेक आयडी बनवून शिवीगाळ करता, बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करता, अण्णाभाऊ साठेंना शिवीगाळ करता, महामानवांना शिवीगाळ करता. अरे नालायकांनो, अस्सल औलाद असेल ना तर आपल्या खऱ्या आयडीवरून मेसेज करा. कळलं काय? कोणाला इनबॉक्स मध्ये मेसेज करून शिवीगाळ करणं कितपत खरं आहे? अरे हरामखोरांनो, जो व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायला शिका. त्याला शिवीगाळ करू नका. जो म्हणत असल बाबासाहेबांना काय केलं तर बाबासाहेबांना काय केलं हे दाखवून देण्यासाठी आपल्याला त्याच्या प्रति उत्तर देणं हे गरजेचं आहे. लोक म्हणत असल अण्णाभाऊ साठेचं अस्तित्व काय आहे तर अस्तित्व दाखवून देण्याचं प्रति उत्तर हे आपलं गरजेचं आहे की कोण कसा बोलून आला आणि त्याला उत्तर देण्याचं गरज आहे. शिवीगाळ करून त्यांना इनबॉक्सवर मेसेज करून त्या नंबर पाठव, कुठं राहतो तू, तुला मारायचं आहे, भीमटोला पाहिजे का, लवटोला पाहिजे काय, अशा धंद्याच्या मुळे काय होणार आहे? आपला एकोपा राहणार नाही. म्हणून आपल्या भारताला, महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे समजले नाही तर रशियाला समजले. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष हा गल्ली ते दिल्लीपर्यंत गुंजलेला आहे रे. हा जय भीम नारा हा राष्ट्रीय नारा झालेला आहे. विचार करा तुम्ही. बाबासाहेबाचं 132-133 देश म्हटलं त्यांना प्रणाम करते. अजून आपल्याला बाबासाहेब समजले नाही, अण्णाभाऊ साठे समजले नाही, छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही, पण आपण काय करत आहे? कमेंट मध्ये एवढा वाईट वाईट घाण बोलतो आपण. खूपच. मी कमेंट वाचतो ना, किती घाण बोलतो. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे, अबे निष्लायक नालायकांनो, एका मायचे नाही आहे तुम्ही, गाढवाचं दूध पिणारे लोक आहात तुम्ही. तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की माणुसकी नावाची चीज नाही राहिली तुमच्या याच्यात. म्हणून आपण गुलामगिरीत आहोत. आपण डिझर्व करतो गुलामगिरी. ह्याच कारणामुळं डिझर्व करतो आपण. एकामेकाला ट्रोल करतो, डिझर्व करतो आपण, कारण त्याच लायकीचे आहात तुम्ही, त्याच लायकीचे आहे. म्हणून काही लोक, मनुवादी लोक, भडवे लोक सत्ता आणून स्वतःची तुम्हाला गुलामगिरीत वळत आहे आणि हे बरोबर करत आहे, कारण त्या लायकीचे आहात तुम्ही. तुम्ही मेलेले आहात, जिवंत कधीच होणार नाही. त्या बाबासाहेबांना आपलं पुरी जिंदगी गारद केली, आपल्या परिवाराला सोडलं. नालायकांनो, तुमच्यासाठी, तुम्हाला माणूस बनवण्यासाठी, पण तुम्ही मेलेले आहात ना, माणूस कसे बनणार? काही एक गांडीचे आहे हो. बोलण्याचा उद्दिष्ट हाच आहे माझा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं की एकट्याने केलं का? नाही, त्यांनी सगळ्या जातीतील लोकांनी घेऊन स्वराज्य स्थापन केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिलं. संविधान रूपी आपल्याला एक अस्त्र दिलं की जातीची प्रथा होती, वर्ण व्यवस्था होती, गाणी लफडा गळ्यात मळकं होतं, हे सोडलं. जगण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. कारण त्या मायेच्या पोटी तू जन्म घेतला ना, तर तो माणूस म्हणूनच जनावर म्हणून घेतला होता, गौसाळ गांडीच्या. कळलं काय? माणूस म्हणून नाही. त्या बाबासाहेबानं माणूस म्हणून जन्म दिला, त्या मायनं त्या बापानं जन्म दिला असं खुशाल तुले, पण माणूस म्हणून नाही, जनावर म्हणून. कळलं? आणि कमेंटवर त्याच्या मायले शिव्या देता तुम्ही, त्याच्या जातीला शिव्या देतो. अमका म्हणते माया घरासमोर वर जनावर पडलेला आहे, वाश येऊन राहिला, घेऊन जा रे महाऱ्या. एक म्हणते अरे तो अण्णाभाऊ साठे भीक मागत होता तर मग म्हणून तुम्हाला सवयी पडल्या. अरे काय बोलून राहिले आपण? एकामेकाच्याच भावाला बोलून राहिलो, एकामेकाच्याच मायाला शिवीगाळ करून राहिलो. मी कमेंट वाचून राहिलो, कमेंट वाचताना माझं मन दुखते. असं वाटते किती नालायक लोक झाले पाहिजे. आपण डिझर्व करतो सगळ्या गोष्टी. अरे आपण शिकलो आहोत पण माणूस झालो नाही, आपली बुद्धीचा वापर करून राहिलो नाही. एवढे अडाणचोट लोक आहेत, फेक आयडी बनवून त्या मातक समाजातल्या लोकांना शिवीगाळ करते, महार समाजातल्या लोकांना शिवीगाळ करते. आणि शिवीगाळ अदर करत नाही. आपल्याच जातीतील लोक गुखाय आहे, ते बौद्ध असो की मातंग असो, आपल्या जातीतील आहे की ते वादविवाद करून राहिले, झगडे लावून राहिले. कमेंट एवढ्या बेकार करतात. त्यांनी आता तर काय केलं, व्हिडिओ बनवणं बंद मारलं, कमेंटवर वाईट शिवीगाळ करून राहिले.
विचार करा तुम्ही या गोष्टीचा. अरे हरामखोरांनो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा, बाबासाहेबांना वाचा, ज्या अण्णाभाऊ साठेंचे काय योगदान आहे ते वाचा. खोटं ज्ञान, खोटा इतिहास सांगू नका. अण्णाभाऊ साठेंचा आपण खरा इतिहास सांगा, लहुजी वस्तादांचा पण खरा इतिहास सांगा. अबे तुम्ही लायकीचे नाही आहे बे, अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यायचे लायकीचे नाही आहे. लहुजी वस्तादांचं नाव घ्यायचे लायकीचे ना तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचे लायकीचे ना तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचे लायकीचे नाही आहात तुम्ही नाव घ्यायचे. कारण तुम्हाला माणूस बनायचा, ते माणसं होते, तुम्ही माणूस नाही जनावर आहात. तुम्ही जयघोष करता, तुम्ही नाव घेता. तुम्हाला जयंतीच्या दिवशीच तुम्हाला फक्त बाबासाहेब आंबेडकर किंवा अण्णाभाऊ साठे या छत्रपती शिवाजी महाराज दिसते. बाकीच्या दिवशी कुठं जाते? तुम्ही त्यांना डोक्यात घेतलं नाही, डोक्यावर नाचवलं आहे. कळलं काय? तुम्ही डिझर्व करता त्या गोष्टी. बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं का आम्हाला शासनकर्ते बनायचं आहे. हाय का बे? तुमचा एखादा जिल्हा परिषद मध्ये निवडून येऊ शकत नाही, गावाला सरपंच होऊ शकत नाही. एवढी अवकात आहे तुमची. काय सांगू तुम्हाला मी, एवढी अवकात आहे. तुम्हाला कोणीच निवडून देत नाही. तुम्हाला कोणीच निवडून देत नाही. तुम्हाला कुत्रे पुसत नाही. कळलं काय? तुम्हाला कोणीही निवडून देत नाही, कोणी तुम्हाला कुत्र पुसत नाही. तुमचा एखादा अधिकारी होत असेल ना, त्या अधिकाराला शिवीगाळ करून, जातीप्रथेची शिवीगाळ करून, त्याला म्हणजे त्याला असं अस्पृश्यतेची शिवीगाळ करून, त्याला तसनस करून त्याला मजबूर करते की सुसाईड केलंच पाहिजे त्यानं किंवा नोकरी सोडली पाहिजे. अशी कितीतरी अधिकारी आहे की ते शोषित पीडित समाजातून येतात आणि नोकरीला लागल्यावर त्यांना उच्च पदाधिकारी असतात, पदाधिकारी असतात ते, तर तेव्हा काय होतं माहितीये का, की ते लोक सुसाईड करतात. पाहिले असेल तुम्ही. मग विचार करा तुम्ही की तुम्ही त्याच लायकीचे आहात. तुम्ही डिझर्व करता, गुलामगिरीला डिझर्व करता, गयात मडकं गाणीला पळा, ह्या गोष्टी डिझर्व करता तुम्ही. कारण तुमच्यात एकोपा नाही आहे, एकनिष्ठ नाही तुम्ही. त्यानं दारू पाजली, त्यानं मटण चारलं, कसा गेला त्याच्या संग, काय गांडा गुख आले त्याचा. तुम्ही बाबासाहेबाचं खाता, दुसऱ्याच्या घरातल्या लोकांना बाप म्हणता, असे लोक आहात तुम्ही. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही कितीही करत असाल, काही करत असाल, तुम्ही माणूस झाले नाहीत. काय गांडीचे आहे हो. कळलं काय? तुमची नियत खराब आहे, तुमचे विचार खराब आहे. लोक कमेंटवर काय काय वाईट सुलट बोलतात. किती वाईट बोलतात लोक कमेंटवर. बापरे, ऐकूशा वाटत नाही, पाहूशा वाटत नाही, वाचूशा वाटत नाही. एवढे घाणेरडे लोक बोलतात. हेच विचारसरणी, हे सुशिक्षितपणा, हे शिकलेले. अरे मर्द असन ना तर आमने सामने बोला ना. बांगड्या काले भरता, बायकोच्या बांगड्या घ्या, घालून घ्या, छक्क्या हो. कळलं काय? माझा सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की तुमचा सरपंच नाही आहे, तुमचा ग्रामसेवक नाही बनत, तुमचा मुख्यमंत्री बनत नाही, तुमचा प्रधानमंत्री बनत नाही. काऊन बनत नाही? गवसाळ गांडीचे आहे हो, का तुमच्यात एकता नाही आहे. तुम्हीच आपसातच झगडे करतात, आपसातच सगळ्या गोष्टी करता. आता हे आंदोलन होऊन राहिलं नाही. एससी प्रवर्गातलं आरक्षण उपवर्गीकरणाचं आपसातच आहे, दुसऱ्याशी नाही आहे, आपसातच आहे. आपसात भांडण लागल्यावर काय होतो? दुरावा निर्माण होतो, दुर्व्यवहार निर्माण होतो, एकनिष्ठपणा राहत नाही, एकोपा राहत नाही, वादविवाद होतो. कळलं काय? त्या कारणामुळे काय होतं की याच्यामध्ये दुय्यम पार्टी झाली तर मग हा अमका मातंग समाज तिकडे पळते आणि टमका बौद्ध समाज तिकडे पळते. म्हणजे काय? हा जो बाबासाहेबांनी 59 जातीला एकत्र आणलं कायच्यासाठी? की हे आज आताचे नाही तर उद्याचे मतदारसंघातील काय आहे, आमदार खासदार बनणार. मतदानाचा अधिकार दिला ना आपल्याला. का दिला? की आपला एखादा मुख्यमंत्री बनला पाहिजे, आपला आमदार बनला पाहिजे, आपला खासदार बनला पाहिजे, आपला सरपंच बनला पाहिजे. आपला सरपंच बनत नाही. काहून? आपल्या एकी नाही आहे. आपण एससी मधून असून 59 जाती आहेत, 59 जातीमध्ये पण एकता नाही आहे. अमका गेला टमक्यापाशी, टमका गेला चमक्यापाशी. दारू आणि मटण आणि बोटीने विकला जातो आपण जातीमध्ये. आता तर वेगळंच झालं. आता वर्गीकरण चालू आहे, तर वर्गीकरणाच्या नंतर दुय्यम पार्टी झालीच. एकामेकाला विरोध करून राहिले, एकामेकाला मारण्याची धमक्या देऊन राहिले. एकामेकाला म्हणते लहू टोला, तो म्हणते भीम टोला, तो म्हणते कशा बसल्या, तो म्हणते सुधारला आता, फटके बसले त्याच्या, सुधारला आता. अरे सोळा हे धंदे, बायकोच्या बांगड्या भरा.
एका माणसाला मारून मरत नसते म्हणत, तुम्ही ना मरदा. कळलं काय? इथं तुम्ही मर्दपणा दाखवून राहिले, तुम्ही ना मरद आहात. तुम्ही भावाला मारणं म्हणजे ना मरदोय. तुम्ही जे लोक शोषण करू राहिले आपलं, त्याला तुम्ही मारू शकत नाही. गाण फाटते तुमची हातभर, त्याला का मारू शकत नाही? तेव्हा तुम्ही बांगड्या भरता. आणि भावालाच मारण्याच्या वेळेस तो भावाला जो मारतो ना, तो ना मरद असतो, मर्द नसतो. लक्षात ठेवा. जो आपल्या परिवारावर किंवा आपल्या समाजावर तो कोणी उंगली ठेवतो आणि समाजाचं रक्षण करतो, तोच मर्द असतो. कळलं काय? जय भीम, जय शिवराय.